सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी। दसरा आणि दिवाळी या दोन मोठ्या सणांपूर्वी सोनं काहीसं स्वस्त होत आहे। नमस्कार मित्रांनो, सोन्याचे दर येणार 60,000 वरती। आता तुम्हीही दसरा आणि दिवाळीला सोने घ्यायचे नियोजन करत आहात तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे। कारण आता सोन्याचे दर हे काही दिवसातच प्रचंड प्रमाणात कमी होणार आहेत। होय, ही बातमी प्रत्येक भारतीयांना आनंद आणि दिलासा देणारी असणार आहे। कारण सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत। मागील 5-6 वर्षांमध्ये जे सोने 60,000 वरती होते ते आज डबल होऊन जवळपास 1,10,000 पर्यंत गेलेले आहे। सध्या गोरगरीब मिडल क्लास लोकांसाठी सोनं घेणे हे अतिशय महाग झालेले आहे। गरिबांसाठी सोनं घेणे हे तर स्वप्न झालेले आहे। परंतु आता लवकरच सोन्याच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। देशामध्ये मोठमोठ्या सणांना सोने खरेदी केले जाते। तसेच पुढील महिन्यामध्ये दिवाळी, दसरा येत आहे। दसऱ्याला देशात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते। जर आता तुमचेही सोने खरेदी करायचे नियोजन असेल तर दसऱ्याच्या आधी सोन्याचे भाव हे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत। देशामध्ये सरकारच्या माध्यमातून एक कॅबिनेट बैठक पार पाडण्यात आलेली आहे आणि यामध्ये सोन्याच्या वाढलेल्या दरावरती देखील चर्चा झालेली आहे। देशातील वाढते सोन्याचे भाव हे मोदी सरकार यांनी मनावर घेतलेले आहे। कारण गोरगरीब जनतेसाठी सोने हे एक स्वप्नच राहिलेले आहे। कारण मागील 8-10 वर्षापूर्वी जे सोने 30 ते 40 हजार रुपयाला येत होते ते सोने आज अखेर 1,10,000 पर्यंत गेलेले आहे। या सोन्याचे दर कसे कमी करता येतील यावरती एक महत्त्वाची मीटिंग केंद्रामध्ये मोदी सरकारची झालेली आहे। आता लवकरच सोन्याचे दर हे कमी होणार आहेत। येणाऱ्या दसऱ्याला हा गोरगरीब मिडल क्लास जनतेसाठी सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे। कारण सोन्याचे दर आता लवकरच कमी होणार आहेत। आता बऱ्याच लोकांचे असे म्हणणे असेल की दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव नक्की किती कमी करणार। तर तुम्हीही दसऱ्याला सोने घेणार असाल आणि तुम्हाला दसऱ्यापर्यंत सोन्याचे दर किती कमी होणार हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाचा फायदा असणार आहे। भारत देशामध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे। प्रत्येक सोन्याचे दागिने, सोन्याचे वस्तू घालण्याचा छंद आहे। भारतामध्ये सोने खरेदी करण्याचे प्रमाण हे मोठे असल्यामुळे भारत हा सोन्याचा एक मोठा देश मानला जातो। यामध्ये लोक हे सोने परिधान करत असतात। सणावाराला सोने खरेदी केले जातात। परंतु सध्या सोन्याचा विचार केला तर सोने किमती ह्या भयानक वाढलेल्या आहेत। त्यामुळे गोरगरीब सामान्य जनता ही नाराज आहे। कारण कोणत्याही सणावाराला, लग्न समारंभाला सोने खरेदी केल्याशिवाय तो लग्न समारंभ सोहळा पूर्ण होत नाही। एखाद्या कुटुंबामध्ये जर लग्न कार्य असेल तर सोने खरेदी केले जाते। परंतु सध्या सोन्याचे भाव हे गगनाला भिडल्यामुळे गोरगरीब लोक सोन्याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत। कारण सोन्याची झळ ही प्रत्येकाला लागत आहे। ती अतिशय महाग आहे। कारण सोने सध्या 1,00,000 वरती गेलेले आहे। परंतु या सर्व गोष्टींचा विचार करून मोदी सरकारने एक केंद्रात बैठक घेतलेली असून यामध्ये सोन्याचे दर कसे कमी करता येतील आणि गोरगरीब भारतातील जनतेला सोने कशी कमी दरात मिळेल याकडे लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे। आता यंदाच्या दसऱ्याला सर्वांसाठी गोड असणार आहे। यंदाची दिवाळी ही गोरगरिबांची असणार आहे। कारण सोन्याचे दर हे लवकरच कमी होणार आहेत अशी सरकारकडून माहिती देण्यात आलेली आहे। सध्या सोन्याच्या बाजारपेठेतून अंदाज घेतला असता बऱ्याचशा सोनारांनी दसऱ्याला सोने हे 1.25 लाखाच्या घरात जाणार आहे असे सांगितले आहे। तसेच यामधील जे जुने सोनार आहेत त्यांनी हे सोने कमी होणार आहे, हे सोने 80,000 पर्यंत येणार आहे असे देखील गोष्टी सांगितल्या आहेत। प्रत्येकाने कमी जास्त प्रमाणात सोन्याचे दर होणार असल्याचे सांगितले आहे।
परंतु नक्की सोन्याचे दर वाढणार का कमी होणार हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। तर सोने हे पुढच्या काही दिवसांमध्ये कमी होणार का, आणि जर होणार असेल तर त्याचे कोणते महत्त्वाचे कारण आहेत ते आपण पुढे जाणून घेऊयात। तर मित्रांनो, सोन्याचे दर हे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच काही दिवसानंतर जो दसरा दिवाळी येणार आहे त्या मुहूर्तावरती कमी होणार का, याचे 5 महत्त्वाचे कारण आहेत। त्यामुळे सोन्याचे दर आता हे 1,10,000 पर्यंत ते 1,15,000च्या आसपास आहेत। हे दर कमी होऊन दसरा ही गोड होणार आहे, कारण याची 5 कारणे आहेत, ते आपण पुढे पाहूयात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे। तर मित्रांनो, सोन्याचे दर हे कशावरती ठरतात? सोन्याचे दर हे डॉलरवरती ठरत असतात। डॉलर म्हणजेच अमेरिकेचे चलन आहे। जसे आपल्या भारताचे रुपयाचे आहे तसेच अमेरिकेचे डॉलर हे चलन आहे। डॉलरची जर किंमत वाढली तर बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये सोन्याचे दर देखील वाढतात। आता सध्या डॉलरचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यामुळे सोन्याचे दर देखील वाढत आहेत। त्याचबरोबर सोन्याची जी मागणी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे सोन्याचे दर सध्या तरी वाढलेले आहेत। मित्रांनो, सोन्याचे दर कमी होण्याचे अजून एक कारण म्हणजे अमेरिकेतील बँकांचे व्याजदर। आता अमेरिकेमध्ये जे बँका आहेत त्यांचे जर व्याजदर कमी झाले तर बँकांमधील जी ठेवलेली ठेवी आहेत ती काढून लोक सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, कारण व्याजदर कमी झाल्यामुळे त्याचा जास्त फायदा होत नाही। परंतु जर व्याजदर आहे असा राहिला आणि जर व्याजदर वाढला तर मात्र यामुळे सोन्याच्या किमतीवरती नक्कीच परिणाम होतो। लोके सोने खरेदी करण्यास टाळाटाळ करतात आणि यामुळे सोन्याचा दर हे कमी होऊ शकतात, कारण आवक जास्त आणि मागणी कमी असे हे सूत्र होऊन त्यामुळे सोन्याची मागणी कमी असल्यामुळे दर देखील कमी होतो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या भारताने अमेरिकेचे जे संबंध आहेत ते अतिशय बिघडले आहेत, त्यामुळे सध्या ठेरीव लावलेले आहे। त्यानंतर विविध गोष्टीवरती अतिरिक्त कर लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताचे नुकसान होत आहे। परंतु केंद्र सरकारने तसेच मोदी सरकारने एक विशेष सूचना दिलेल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की काही येणाऱ्या दिवसामध्ये भारत आणि अमेरिका यांचे संबंध नक्कीच सुधारतील आणि याचा सरळ परिणाम हा देशातील अर्थव्यवस्थेवरती होईल। म्हणजेच याचा सरळ सोपा अर्थ असा आहे की सोने देखील लवकरात लवकर कमी होऊ शकते। म्हणून मित्रांनो, येणाऱ्या दसऱ्याला तुम्ही जर सोने घेणार असाल तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो, अशी आपण अपेक्षा ठेवूयात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।